आम्ही ठाकरेंसोबत खासदारांकडून स्पष्ट, सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरू असल्यामुळेच आमच्याबाबत अफवा पसरवत असल्याचा आरोप. थोड्याच वेळामध्ये राहुल गांधींची पत्रकार परिषद. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत घोटाळा झाला हे राहुल गांधी पुराव्यानिशी मांडणार, संजय राऊतांची माहिती. अनेक जण आमच्या संपर्कात, टप्प्याटप्प्याने शिवसेनेमध्ये प्रवेश होईल, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. भाजपनं विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवली आहे. एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार, मंत्री अतुल सावेंचा सूचक विधान. अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक. वैजनाथ बांगरसह एका अल्पवयीन आरोपीच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या. धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक. कलेक्टर केबिनमध्ये मला वाल्मिक कराडकडून पती आणि पोलिसांसमोर बेदम मारहाण केली होती, करुणा मुंडेंचा आरोप. समरजित घाटगेंनी भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त फेटाळलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, पक्ष बदलाच्या वृत्तावर घाटगेंची TV9शी बोलताना माहिती. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यात 5 लाखांनी घट. लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटीवरून 2.41 कोटींवर. छाननी प्रक्रिया सुरू असताना नवी माहिती समोर. राज्यात ग्वेलियन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये 65 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यामध्ये GBS बळींची संख्या 6वर. आरबीआयचं पतधोरण जाहीर. 25 बेसिस पॉइंटना रेपो रेटच्या दरामध्ये कपात. कर्जाचा हप्ता कमी होणार, कर्जदारांना दिलासा. सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी. सोयाबीन खरेदीबाबत राज्याचा केंद्राला प्रस्ताव. पणन विभागाची केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी.